सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म, चॅप्टर नंबर 3 जर्नल म्हणजेच रोजकीर्द किंवा रोजनिशी. लेक्चर नंबर 11. एक्झाम्पल नंबर 1. 1 नंबरचा उदाहरण आहे, इलिस्ट्रेशन आहे. पेज नंबर 62. आपलं पुस्तक आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी HSC बोर्ड, त्यामधील पेज नंबर 62, टॉपिक नंबर 3 जर्नल. नेक्स्ट. तर हाऊ टू मेकिंग जर्नल एंट्रीज इन द जर्नल बुक. आपणास माहितीच आहे आपल्या जर्नल बुकचा फॉर्मॅट जो आहे तो या पद्धतीने आहे 5 कॉलममध्ये. त्यामध्ये डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज या पद्धतीने हा आपला काय आहे फॉर्मॅट आहे. आणि यामध्ये आपण डेट, पर्टिक्युलर, लेजर फोलिओ, डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज यामध्ये आपण रेकॉर्डिंग जर्नल एंट्री करणार आहोत. आणि मग जे आपणास 1 नंबरचं उदाहरण दिलं आहे ते आपण प्रथमतः वाचूया. इलिस्ट्रेशन नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ नरेंद्र जनरल स्टोअर्स. 2019 एप्रिल 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. म्हणजे नरेंद्रने व्यवसायामध्ये 80,000 रुपये आणून व्यवसाय सुरू केलेला आहे. तर यामध्ये 2 अकाउंट, एक कॅश अकाउंट आणि दुसरा कॅपिटल अकाउंट. त्यानंतर 3 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. आणि आपण किरणकडून माल खरेदी केलेला आहे 40,000 रुपयाचा आणि तो आपण खरेदी केलेला आहे उधारीवर. आणि म्हणून हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. आणि यामध्ये पार्टीचं नाव आल्यानंतर या ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स अकाउंट म्हणजे परचेसेस अकाउंट आणि किरण अकाउंट असे 2 अकाउंट यामध्ये येतील. 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. पेड रेंट ₹2,000. 5 तारीख म्हणजे 2,000 रुपये भाडे, रेंट म्हणजे भाडे दिलेले आहे. आणि म्हणून या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन असल्यामुळे रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट असे 2 अकाउंट या ट्रान्झॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले दिसून येतात. त्यानंतर 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹5,500 ऑन क्रेडिट. मिस्टर विकासला आपण 5,500 रुपयाचा माल उधारीवर विकलेला आहे. आणि म्हणून हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. आणि यामध्ये माल विकल्यामुळे आपला माल गेलेला आहे. आणि म्हणून या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट आपणास मिळतात. एक म्हणजे मिस्टर विकास अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे सेल्स अकाउंट.
नेक्स्ट, त्यानंतर 15 तारखेचे ट्रान्झॅक्शन आहे. परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ॲट द रेट ऑफ GST 18%. म्हणजे 30,000 रुपयाचे फर्निचर खरेदी केलेले आहे आणि त्यावर GST 18% लावलेला आहे. आणि म्हणून एंट्री करताना यामध्ये आपणास 2 अकाउंट सापडतील. एक फर्निचर अकाउंट आणि दुसरा कॅश अकाउंट आणि त्याचबरोबर GST 18%. मग आता आपण GST कसा काढतो, तर GST हा फर्निचर जर 30,000 रुपयाचा आहे, 30,000चे आहे, तर यावरती आपण 9% CGST म्हणजे सेंट्रल केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि SGST म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर 9%. म्हणजे दोघांची बेरीज केली तर किती टक्के आला, 18%. आणि म्हणून आपल्याला GST जो आहे हा CGST 9×27 म्हणजे 30,000 रुपयावरती 30,000 गुणिले 9/100, 200 गेले 9×27, 2,700 केंद्राचा कर आणि परत राज्याचा कर 30,000 भागिले 100 गुणिले 9%/1 बरोबर 9×27 आणि राज्याचा कर आहे 2700 रुपये म्हणजे 8×54 म्हणजे 5,400 असा 18% कर आपल्याला फर्निचरवर भरावा लागेल. आणि मग यामध्ये फर्निचर अकाउंट, GST अकाउंट आणि कॅश अकाउंट असे आपणास अकाउंट पाहाव्यास मिळतील. त्यानंतर 18 तारखेचे ट्रान्झॅक्शन आहे. 18 तारखेचे ट्रान्झॅक्शन आहे. रिशूड अ बिअरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. आणि मिस्टर विकासकडून आपणास वाहक चेकने 25,000 रुपये चेकने आपणास रक्कम मिळालेली आहे. आणि म्हणून यामध्ये बिअरर चेक याचा अर्थ कॅश अकाउंट आणि टू मिस्टर अकाउंट. म्हणजे 18 तारखेच्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट आणि मिस्टर विकास अकाउंट 2 अकाउंट आपणास पाहावयास मिळतील. त्यानंतर 21 तारखेला पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. आणि मग आपण मिस्टर किरणला 21 तारखेला 20,000 रुपयेचा देना बँकेचा चेक दिलेला आहे. आणि म्हणून या उदाहरणामध्ये, या ट्रान्झॅक्शनमध्ये, या व्यवहारामध्ये देना बँक अकाउंट आणि दुसरा म्हणजे किरण अकाउंट अशा पद्धतीने, म्हणजे किरण अकाउंट आणि देना बँक अकाउंट असे 2 अकाउंट आपणास या उदाहरणामध्ये मिळतील. 30 तारखेला 30 एप्रिल 2019ला व्यवहार घडलेला आहे. पेड सॅलरी ₹5,000. सॅलरी म्हणजे पगार आणि पेड म्हणजे दिली, म्हणजे पगार दिला 5,000 रुपये. तर या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट आपल्याला मिळालेले आहेत. एक म्हणजे सॅलरी अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट. तर अशा प्रकारे दिलेल्या उदाहरणाच्या आणि ट्रान्झॅक्शनच्या आधारे हाऊ टू मेकिंग द अकाउंटिंग जर्नल एंट्रीज, रेकॉर्डिंग जर्नल एंट्रीज इन द जर्नल बुक. तर ते आपण लेटेस्ट सी आपण पाहूया की कशा पद्धतीने
जर्नल एंट्रीज बुक्समध्ये केल्या जातात. नेक्स्ट, तर हे त्याचं आहे सोल्युशनमध्ये आता पहिलं ट्रान्झॅक्शन आपल्यास माहितीच आहे, 80,000 रुपयाची कॅश आणली आणि मग आखताना हे आखून घ्यायचं, फॉर्मॅट तयार करायचा, फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचा जर्नलचा आणि वर हेडिंग द्यायचं, इन द बुक्स ऑफ नरेंद्र जर्नल विथ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आणि मग यामध्ये आपले कॉलम ठरल्याप्रमाणे फर्स्ट कॉलम डेट, नंतर सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स तपशील, थर्ड कॉलम टाइप्स ऑफ अकाउंट्स, नंतर फोर्थ कॉलम लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, खात्याचे वर्गीकरण करून आपण जर्नल बनवायचं. डेटमध्ये 2019 एप्रिल 1. आता आपणास माहितीच आहे, कॅश अकाउंट डेबिट 80,000 टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट कॉलममध्ये 80,000. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे आणि कॅपिटल अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट द गिवर. आणि म्हणून फर्स्ट जर्नल एंट्री आलेली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आणि मग आपण अंडरलाईन करायची झाली, फर्स्ट जर्नल एंट्री झालेली आहे. आता 2 नंबरला 3 तारखेचे ट्रान्झॅक्शन आहे. यामध्ये आपण माल खरेदी केला 40,000चा आणि म्हणून परचेसेस अकाउंट डेबिट 40,000 टू किरणस अकाउंट 40,000. परचेसेस अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि किरणस अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, आणि म्हणून डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट द गिवर. आणि म्हणून आपली जर्नल एंट्री येथे आपण लिहिणार आहोत, परचेसेस अकाउंट डेबिट 40,000 टू किरणस अकाउंट 40,000, नॅरेशन बिंग परचेस गुड्स फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. हे झालं 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन. आता 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे, रेंट आपण दिले आणि रेंट इट इज द नॉमिनल अकाउंट आणि कॅश अकाउंट आपला हा रिअल अकाउंट आहे, आणि म्हणून रेंट अकाउंट नॉमिनल अकाउंट असल्यामुळे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट असल्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि म्हणून रेंट अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट 2,000, नॅरेशन बिंग पेड फॉर रेंट इन कॅश. आणि आपण रेंट कॅशमध्ये दिलं आणि म्हणून रेंट अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट 2,000, नॅरेशन बिंग पेड फॉर रेंट. नेक्स्ट, त्यानंतर पुढे आता आहे 10 तारखेचे ट्रान्झॅक्शन्स. मग त्यामध्ये आपण विकासला माल विकलेला आहे आणि म्हणून विकास अकाउंट हा पर्सनल अकाउंट आला आणि सेल्स अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आलेला आहे, आणि म्हणून विकास अकाउंट डेबिट 45,000 टू सेल्स अकाउंट 45,000, विकास अकाउंट पर्सनल अकाउंट आणि सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंट. म्हणून पर्सनल अकाउंटचा डेबिट द रिसिवर अँड नॉमिनल अकाउंटचा क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. आणि म्हणून विकास अकाउंट डेबिट 55,000 टू सेल्स अकाउंट 55,000, नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स टू विकास ऑन क्रेडिट. त्यानंतर 5 तारखेचे ट्रान्झॅक्शन, त्यामध्ये GST सेंट्रल
केंद्रीय आणि राज्यस्तरीय कर 18% म्हणजे केंद्राचा 9% आणि राज्याचा 9% असा 18% 30,000वरती आकारायचा आहे. आणि मग आपल्याला 30,000 रुपयाचा माल 18×54 म्हणजे 5,400 रुपयाने महाग पडलेला आहे, कारण आपण त्यावरती GST भरलेला आहे. आणि म्हणून जे जे लॉसमध्ये जाईल ते आपण डेबिट करणार आहोत. आता येथे फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर अकाउंट हा रिअल अकाउंट आहे आणि म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन. फर्निचर अकाउंट डेबिट 30,000. इनपुट ऑफ GST अकाउंट डेबिट 2,700. इनपुट ऑफ CGST अकाउंट डेबिट नॉमिनल अकाउंट आहे 2,700 आणि टू कॅश अकाउंट 35,400 रुपये 35,400. या उदाहरणामध्ये 5,400 रुपये आपल्याला GST भरावा लागलेला आहे 30,000वरती. आणि म्हणून नॅरेशन बिंग परचेस फर्निचर ॲट द रेट ऑफ 18% GST. आणि यानंतर यातील लास्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते आहे आपले 18 तारखेचे, की त्यामध्ये आपणास पैसे मिळाले आहेत. आणि म्हणून कॅश अकाउंट रिअल अकाउंट, विकास अकाउंट पर्सनल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट द गिवर. आणि म्हणून येथे कॅश अकाउंट डेबिट रिअल अकाउंट 25,000, विकास अकाउंट पर्सनल अकाउंट 25,000. नॅरेशन बिंग रिसिव्ड बिअरर चेक फ्रॉम विकास. नेक्स्ट त्यानंतर 21 तारखेचे ट्रान्झॅक्शन. येथे आपण पैसे पेड केले आहेत आणि पैसे पेड केल्यामुळं आपण किरणला दिले. किरण इज द पर्सनल अकाउंट म्हणून डेबिट द रिसिव्हर. अँड देना बँक ही सुद्धा पर्सनल अकाउंट आहे अँड क्रेडिट द गिव्हर. आणि म्हणून डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि म्हणून किरणस अकाउंट डेबिट 20,000 टू देना बँक अकाउंट पर्सनल अकाउंट आहे 20,000. नॅरेशन बिंग पेड टू किरण बाय चेक. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आहे 30 एप्रिल 2019. सॅलरी पेड केली आणि सॅलरी इज द एक्सपेन्सेस. आणि म्हणून डेबिट द एक्सपेन्सेस अँड कॅश गोज आउट. आणि म्हणून कॅशला क्रेडिट रिअल अकाउंट असल्यामुळे म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे 5,000. नॅरेशन बिंग पेड फॉर सॅलरी. आणि मग आपण या जर्नलची टोटल घेतली. टोटल आलेले आहे 2,60,400. डेबिट कॉलम अँड क्रेडिट कॉलम 2,60,400 म्हणजेच 2,62,400 डेबिट आणि 2,62,400 क्रेडिट. आता आपण थोडक्यात हा कॉलम जो आहे किंवा आपण जर्नल जे केलेलं आहे ते असं एकत्रित पाहूया आणि आपल्या लक्षात येईल नेमकं की आपण जर्नल एंट्री किंवा रेकॉर्डिंग जर्नल एंट्री कशा पद्धतीने करतो ते आपल्या लक्षात येईल. तर सुरू इन द बुक्स ऑफ नरेंद्र जनरल स्टोर्स विथ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. कॉलम डेट पर्टिक्युलर्स. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कॉलम आलेला आहे. टाईप्स ऑफ अकाउंट हा तात्पुरता आपण एक्स्ट्रा कॉलम घेतलेला आहे. लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. नावे रक्कम आणि जमा रक्कम 2019 एप्रिल 1. कॅश अकाउंट डेबिट 80,000 टू कॅपिटल अकाउंट 80,000. नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. 3 एप्रिल परचेसेस अकाउंट डेबिट 40,000 टू किरण's अकाउंट 40,000 being purchased goods from Kiran on credit. 5th April rent account debit 2,000 to cash account 2,000. Narration is the being paid for rent. 10th April Vikas account debit 55,000 to sales account 55,000. Narration being sold goods to Vikas on credit.
15th April, furniture account debit 30,000, input CGST account debit 2,700, input SGST account debit 2,700 to cash account 35,400. Narration being purchased furniture at the rate of 18% GST. 18 April, cash account debit 25,000 to Vikas account 25,000. Narration being received bearer check from Vikas. 21st April, किरस अकाउंट डेबिट चेक दिल्यामुळे 20,000 टू देना बँक अकाउंट 20,000. नॅरेशन being paid to Kiran by check. 30th April 2019, salary is nominal account and cash account real account. Hence, salary account debit 5,000 to cash account 5,000 being paid for journal. आणि जर आपण टोटल घेतली डेबिट कॉलमची डेबिट अमाऊंट रुपीची 80,000, 40,000, 2,000, 55,000, 30,000, 2,700, 2,700, 25,000, 20,000 आणि 5,000 टोटल घेतली तर एव्हरी डेबिट हॅज बीन करस्पॉन्डिंग क्रेडिट अँड एव्हरी क्रेडिट हॅज बीन करस्पॉन्डिंग डेबिट फॉर द सेम अमाऊंट. इट इज द रूल ऑफ डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग मीन्स डेबिट इज इक्वल टू क्रेडिट फॉर द सेम अमाऊंट. आणि डेबिटची टोटल आली आहे 2,62,400. सेम टू सेम तीच टोटल येणार आहे. क्रेडिट कॉलमची 2,62,400 अशा पद्धतीने टोटल घ्यायची. आणि हा जो तास पाठवलेला आहे व्हिडिओ पाठवलेला आहे आपण काळजीपूर्वक पाहावा, ऐकावा, त्याचा स्वाद घ्यावा, आस्वाद घ्यावा, समजून घ्यावा आणि पुस्तकातील पुढील 2 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला तर आपणा सर्वांच्या लक्षात येईल की जर्नल हे जे प्रकरण आहे ते अवघड नाही. त्यावरून आपल्या लक्षात येईल. तर आपण हे जे उदाहरण पाहिलं ते पाहिलेलं आहे प्रॉब्लेम नंबर एक्झाम्पल नंबर 1 आणि पेज नंबर 62. ओके, सर्वांनी याचा अभ्यास करा. आपणास अभ्यासासाठी धन्यवाद.